पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सदा सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। गौ माता की जय। सब संतन की जय। श्रीमद्भागवत महापुराण सत्संग आणि आपल्या या सत्संगामध्ये आतापर्यंत आपण श्रवण केलं होतं, ज्यामध्ये 10 प्रकारची जी सृष्टी आहे, भगवान परमात्म्याने बनवलेली जी 10 प्रकारची सृष्टी आहे, तर त्या सृष्टीमध्ये 6 प्रकारची सुरुवातीची जी सृष्टी सांगितली होती ती प्राकृत आहे आणि दुसरी त्यानंतर जी 4 प्रकारची सांगितली ती कशी आहे, वैकृतिक सृष्टी आहे. आपण वर्णन केलं होतं की कोणत्याही कार्याला बनवण्याकरता जी सामग्री लागते, तसंच या विश्वाला, या संपूर्ण विश्व जगताला बनवण्याकरता जी सामग्री पाहिजे, जी सामग्री आवश्यक होती, ती सामग्री भगवंताने परमात्म्याने ब्रह्मदेवाला आणून दिली. ती सामग्री म्हणजे 6 प्रकारची प्राकृत सृष्टी आहे आणि त्या प्राकृत सृष्टीला विकृत बनवलं म्हणजे त्याच्यापासून काहीतरी बनवलं गेलं, विशेष रूपाने त्याच्यावर क्रिया केली. जी प्राकृत म्हणजे काय, ती मूळ होतं आणि त्याच्यावर विशेष रूपाने क्रिया केली म्हणजे ती झाली विकृत. तर त्या अशा प्रकृतीला आणि विकृतीला मिळून ही 10 प्रकारची जी सृष्टी आहे त्याचं वर्णन आपण आतापर्यंत केलं होतं.
त्याच्यामध्ये विशेष रूपाने आपण ब्रह्मदेवाने जी सृष्टी बनवली त्याचं वर्णन केलं होतं की काय बनवले आधी, कसे जलचर बनवले, कोणते प्राणी कोणते कोणते बनवले, 5 नखाचे प्राणी बनवले, आदी आदी करून वृक्ष आदी योनी प्रत्येकाचं वर्णन आपण केलं होतं. त्याचमध्ये मनुष्याला सुद्धा बनवून झालं होतं. अशा प्रकारे त्यांनी बनवलं होतं. मग हे ब्रह्मदेवाने जी सृष्टी बनवली विकृत सृष्टी, अशा प्रकारे हे वर्णन झालं. 10 अध्याय इथे संपले होते आपले. आता याच्यानंतर यापुढे वर्णन आलेलं आहे 11व्या अध्यायामध्ये, खूप सुंदर. बघा, याच्या आधी आपण काय पाहिलं होतं, 3 प्रकारच्या गोष्टी असतात. कारण ही सृष्टी बनली कशी, ब्रह्म परमात्मा तो एक आहे ना, अहम ब्रह्म अस्मि ही स्थिती आहे, इत्याकार वृत्तीमध्ये निरंतर विराजमान असणारे सदैव सौम्य इदोग्रे आसीत, तो सौम्य म्हणजे तो परमात्मा जो नित्य शुद्ध बुद्ध निराकार आहे, निर्गुण आहे, तो परमात्मा अशा प्रकारे सृष्टी बनवतो. नेमकं काय असं झालं, कशामुळे हे सगळं रचलं गेलं आणि तो परमात्मा असा झाला कसा, त्याच्यामध्ये एक तर संकल्प होणार आहे, एकोहम बहुस्याम प्रजाय, मी एक आहे आणि मला अनेक व्हायचे, अशा प्रकारचा जो संकल्प आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये कसा काय झाला. मग त्या ठिकाणी सांगितले की तो परमात्मा त्याच्याकरता बघा हे सगळं विश्व त्याने बनवलं. आपल्याजवळ एक मन आहे, त्या मनामध्ये आपण संकल्प अथवा विकल्प करू शकतो. संकल्प विकल्पात्मक हे मन आहे. संकल्प आणि विकल्प म्हणजे काय, थोडक्यात की संकल्प केला तुम्ही, काय करायचं, आज मला सत्संगाला जायचं म्हणजे जायचं, हा झाला संकल्प. पण आता सत्संगाची जी जागा आहे आपल्या घरापासून निदान 1-1.5-2 किलोमीटर अंतर आहे. मग जायचं कसं, हा याच्यावर चर्चा जेव्हा मनात होते त्याला म्हणतात विकल्प. कसं करायचं, संकल्प विकल्प. मग जाऊ की नको त्याच्यानंतर पुढे सुरू होतं, फार पाऊस येतोय, चिखले रस्त्याने आणि मग गाडी पण नाही माझ्याकडे योगायोगाने, आणि मुळात झालं काही छत्री होती ती पण सापडत नाहीये, आणि मग चप्पल घसरून पडायची वेळ येईल. मग सत्संगापर्यंत जायचं आणि भिजायचं, तिथं गेल्यानंतर कुडकुडत बसायचं, सत्संगात काय मन लागायचं, अशा अनेक प्रकारचे मनामध्ये विकल्प येतात. म्हणजे आपल्याकडे तर पाऊस झालाच नाही, पाऊस व्हायच्या आधीच सगळ्यांच्या डोक्यात हे की पाऊस आला की मग आपलं सत्संगाचं कसं होईल, आणि एवढा निवारा आहे की नाही, एवढे लोक बसतील की नाही, पावसाचे शिंतोडे लागले तर काय होईल. म्हणजे पाऊस अजूनही झाला नाही, पण तेव्हा गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच याच्यावर आपल्या चर्चा झालेली. म्हणजे विकल्प आणि संकल्प. बघा, तर संकल्प काय होता की सत्संगाला जायचं, आणि विकल्प त्याच्यामध्ये हे सगळे आले. तर हे जे काही संकल्प अथवा विकल्प या गोष्टी होतात ज्या ठिकाणी, ते म्हणजे मनामध्ये ह्या गोष्टी होत असतात, संकल्प आणि विकल्प. आणि याच्यावर निश्चय जेव्हा होतो ते काम बुद्धीमध्ये होतं. निश्चयात्मिका बुद्धी, ही बुद्धी जी आहे त्याच्यावर निश्चय देते की हा मला जायचं म्हणजे जायचं, काही पण असू द्या, काय करायचं. किंवा निश्चय कशाला उगाच जातो, जाऊ दे, नकोच जाऊ, हे सुद्धा बुद्धीच सांगते बरं का. मग जे काही संकल्प विकल्प मन करतं, मग आपण म्हणणार की मनामध्ये काहीतरी इच्छा जागृत होणं याच्याकरता मन पाहिजे ना. भगवान परमात्मा त्याने काय केलं, सृष्टी बनवताना मन बनवले, म्हणजे सृष्टी नंतर बनलेली आहे ना, ते मन जे आहे ते नंतर बनलेलं आहे. आणि यांचा संकल्प आधीच झाला होता, काय, मी एक आहे मला अनेक व्हायचं. मग मन नसताना यांनी संकल्प विकल्प केलाच कसा, संकल्प झाला कसा. अशा प्रकारे जेव्हा प्रश्न येतो तेव्हा याचं उत्तर आहे, बघा, या मनाला बनवलं कोणी, परमात्म्याने बनवले. हे मन त्याने बनवले, त्याच्यापासून बनलेलं आहे. मग या मनाला बनवणारा जर तो आहे तर त्याला संकल्प करण्याकरता मनाची गरज आहे का, कारण हे मन आपण बनवलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला मनाची गरज आहे. परंतु त्या परमात्म्याला मनाची गरज नाही, बिना मनाचं तो संकल्प करू शकतो. मग त्या संकल्प अहम ब्रह्मा, अहम एकोहम बहुस्या प्रजाय, मी एक आहे तर मला अनेक व्हायचे, बहु व्हायचे, मी मोठी प्रपंच सृष्टी रचना करणार, फार मोठा विस्तार करणार, अशा प्रकारचा संकल्प त्यांच्या मनामध्ये म्हणजे त्यांच्या जवळ झाला. मग असा संकल्प झाल्यानंतर 3 प्रकारच्या गोष्टी आहेत, एक काल, दुसरा कर्म आणि तिसरा स्वभाव. या विषयावर आपण चर्चा केली होती की काल, कर्म आणि स्वभाव या गोष्टीमधून प्रकृतीमध्ये क्षोभ उत्पन्न झाला. मुळात म्हणजे त्या परमात्म्याने मी एक आहे मला अनेक व्हायचं असा जेव्हा संकल्प केला, त्या संकल्पाबरोबरच त्यांची जी प्रकृती आहे
प्रकृती म्हणजे त्यांची अभिन्न असणारी शक्ती, त्यांच्यापासून शक्ती भिन्न नाही अशी ती शक्ती, त्याची उपाधी फक्त धारण केली. उपाधी धारण केल्यामुळे तो परमात्मा जो सोपाधिक ब्रह्म आहे, ती जी प्रकृती आहे तिच्यामध्ये काल आणि कर्माद्वारे क्षोभ उत्पन्न झाला. कारण ती प्रकृती त्रिगुणात्मिका आहे, 3 गुणाची आहे ती. अभिन्न भले परमात्म्यापासून. जसं अग्नी आहे ना, अग्नीला आपण हात लावला तर काय होतं? भाजतं ना. का बरं भाजतं? अग्नीमध्ये दाहक शक्ती आहे. ती शक्ती अशी आहे की आपल्या हाताला ती भाजून टाकते. ती दाहक शक्ती अशी असल्यामुळे पण प्रश्न इथे असा आहे, मग अग्नी आणि त्यामध्ये असलेली दाहक शक्ती वेगळी वेगळी आहे का? समजा अग्नीमधून दाहक शक्ती काढून घ्या म्हटले, अग्नी राहील का? किंवा अग्नीला वेगळं करा आणि दाहक शक्ती फक्त आणा, तर दोन्हीही एकमेकापासून वेगळे राहू शकत नाही. दाहक शक्ती तिथेच अग्नी आहे, जिथे अग्नी आहे तिथे दाहक शक्ती आहे. तसंच हा परमात्मा जो आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये असलेली जी शक्ती आहे ती त्रिगुणात्मिका, ती त्याची अभिन्न आहे, त्याच्यापासून वेगळी नाही. त्याला दुसरीकडून कुठून आणावी लागत नाही. त्याचीच असलेली प्रकृती त्याला उपाधी धारण केली. जसं माठ बनवतो कुंभार, मग माठ बनवायला त्याला जी माती लागते ती कुठून आणतो? स्वतःपासून तर माती उत्पन्न होत नाही. त्या मातीला आणण्याकरता गावाच्या बाहेर कुठेतरी जावं लागतं. म्हणजे माती माठ बनवणारा जो कुंभार आहे त्या माठाकरता लागणारं जे उपादान आहे तो त्या आणण्याकरता त्याला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. उपादान त्याच्यापासून भिन्न आहे. परंतु या ठिकाणी सृष्टीला बनवणारा जो परमात्मा आहे, त्या सृष्टीला बनवणारी जी सामग्री आहे हे दोन्हीही एकमेकांपासून भिन्न नाही. मग प्रकृती जी आहे, जी की याचं सामग्री आहे, उपादान कारण आहे, उपादान आहे, परंतु ही जी आहे प्रकृती याच्यामध्ये क्षोभ उत्पन्न होतो. म्हणजे 3 गुण आहेत, सत, रज आणि तम. या 3 गुणामध्ये क्षोभ उत्पन्न होतो. म्हणजे हे गुण कमी जास्त होतात. कारण जेव्हा साम्य अवस्थेत असतात तेव्हा कुठलंच कार्य होऊ शकत नाही. न्यूट्रल म्हणतात ना, एकदम शांत, ज्याच्यामध्ये काही काम होऊ शकत नाही. जर त्याला कार्यरत व्हायचं असेल तर 3 गुण एकमेकांपासून वेगळे वेगळे असले पाहिजे. एक तर सात्विक गुण अधिक असेल, राजसिक तामसिक कमी असते. राजसिक गुण अधिक असेल, बाकी गुण कमी असतील. मग ही जी प्रकृती आहे तिच्यामध्ये क्षोभ उत्पन्न झाला आणि त्या क्षोभामुळे हे संपूर्ण सृष्टीचं जे चक्र आहे ते त्या ठिकाणी सुरू झालं. मग कसं झालं, काय काय बनलं याच्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे आता इथे आपल्याला सांगायचं नाही, पण तरीही बघा शास्त्र हे तर सांगते ना, ही सृष्टी जी आहे ही बनली कधी बरं? आपल्याला जर विचारले सृष्टी कधी बनली, आपल्याला सांगता येईल का? नाही सांगता येणार. का बरं? कारण की अनादी आहे ना. आपल्याला विचारलं तुमचे वडील हो आहे ना, त्यांचे वडील हो आहे, त्यांचे वडील हो आहे आहे करून असं किती लांब जाणार आहे? काही अंत आहे का? अजिबात नाही. अर्थात अनादी, याचा ज्याचा आधी सापडत नाही त्याला अनादी म्हणतात. मग ही सृष्टी पण अनादी आहे, माया पण अनादी आहे, याचा आधी सापडत नाही. परंतु असं तर नाहीये की हे बनलं नाही कधी, हे अनादी म्हणजे पहिल्यापासून असंच होतं. हे बनलं गेलेलं आहे, ही सृष्टी रचना केली गेलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणू की कधी संपेल, सांगता येईल का? नाही सांगता येत. कधी संपेल सांगता येत नाही, परंतु संपणारच नाही असं पण नाहीये. संपणार निश्चित आहे, परंतु कधी हे सांगता येत नाही. त्याचा अंत निश्चित आहे, परंतु सांगता येत नाही. अनादी भले, परंतु याचा अंत मात्र आहे. अर्थात ही गोष्ट नश्वर नाही. नश्वर म्हणजे काय? नश्वर म्हणजे हा नाशिवंत. कसं? नश्वर हा जो शब्द आहे, न म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या. संस्कृत मध्ये उद्याला श्व म्हणतात. श्व म्हणजे उद्या, जे उद्या नाही त्याला म्हणतात नश्वर. म्हणजे उद्याचा भरोसा ज्याचा नाही ती गोष्ट आहे नश्वर. मग ही जी सृष्टी आहे ती कशी आहे? नश्वर आहे. मग या सृष्टीला आपण नश्वर कसं ठरवायचं? अशाश्वत आहे हे ठीक आहे, परंतु याच्याकरता काहीतरी कालचक्र तर असेल ना. मान्य आहे. आ ब्रह्म भुवनां लोका पुनरावर्तिनोर्जुनो. संपूर्ण जे भुवन आहे आ ब्रह्म म्हणजे अगदी किड्या मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत संपूर्ण जे त्रिभुवन आहे हे कसं आहे? पुनरावर्तनशील आहे, आवर्तनशील आहे.
म्हणजे जाणं आणि येणं हे यांच्या नशिबात कायमच आहे. मग अशा प्रकारे सांगितलंय की जाणं येणं आहे, पण त्याच्यासाठी कालचक्र तर असेल ना, कधी यायचं कधी जायचं, याचा काहीतरी हिशोब तर असला पाहिजे ना. कधी दिलं होतं, कधी नाही दिलं होतं, कधी गेले होते, कधी नाही गेले होते, काहीतरी याचा हिशोब असतो, त्याची मांडणी असते. तर मग काल आहे काय नेमकं? काल, कर्म आणि स्वभाव या 3 गोष्टीला आपण पाहिलं होतं. तरीही त्यामध्ये विशेष रूपाने आता आपल्याला याच्यावर चिंतन करायचं. लोक म्हणतील काल म्हणजे तो काल का, ज्या कालाला नैयायिक लोक मानतात. न्याय वैशेषिक दर्शनामध्ये या कालाला मानतात कसं, व्यापक मानतात. काल आहे, व्यापक आहे, म्हणजे 9 द्रव्यामध्ये येतो ना. तर याच्यामध्ये ते जे मांडतात तोच काल आहे का, मग हा काल वेगळा आहे का? त्यानंतर म्हणतात कर्म जे आहे, जसं पूर्व मीमांसावाले कर्म मानतात, ते कर्म म्हणजेच तुमचं कर्म आहे का? किंवा प्रकृती जी आहे म्हणजे स्वभाव जो आहे, ती प्रकृती ती सांख्य दर्शनवाले मानतात. मग प्रकृती तीच आहे का तुमची? तेव्हा याला वेगळं करण्याकरता, याला विलक्षण करण्याकरता इथे सांगितलंय की असं नाही. तुम्ही ज्याला काल समजतात तो काल हा नाही, तुम्ही ज्याला कर्म समजतात ते कर्म हे नाही, तुम्ही ज्या प्रकारे स्वभाव म्हणजे प्रकृती सांगतात ते प्रकृती ही नाही. काल जो आहे हा ठीक आहे, काल तर सगळ्या गोष्टीला काल गणना जी दिलेली आहे आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार तिथं सगळ्यांना लागू होते. परंतु ज्या कालाला नैयायिक वैशेषिक लोक मानतात तो काळ हा नव्हे. कर्म ज्याला पूर्व मीमांसामध्ये मानतात ते कर्म हे इथे नाहीये. आणि प्रकृती जी आहे, प्रकृती ठीक आहे, परमात्म्याची शक्ती आहे, परंतु सांख्य दर्शनामध्ये प्रकृती वेगळी, पुरुष वेगळा, अशा प्रकारे याला भिन्न भिन्न मानलं जातं. परंतु वेदांत दर्शनामध्ये पुरुषाची अभिन्न शक्ती ती प्रकृती म्हणजे माया आहे. मग अशा प्रकारे याचं आपल्याला आता वर्णन करायचंय. तर सगळ्यात पहिलं येतं त्याच्यामध्ये काल. काल म्हणजे वेळ, समय. तर हा जो काळ आहे हा कसा आहे, कशा कशापासून याला ठरवलं जातं, मग याचं जिथे वर्णन आलेलं आहे बघा. आपल्याला काळ म्हणजे एकच दिसतं की 24 तास असतात, एक तासामध्ये 60 सेकंद असतात, 60 मिनिटं असतात, एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, आणि सेकंदाच्या कमी काय असतं काहीतरी, पण आता ते मला एवढं आठवत नाहीये. नाही, हे तर आपली भारतीय पद्धती सांगतायत तुम्ही. ही इंग्रजांची जी पद्धती होती ह्याच्यामध्ये पण सेकंदाच्या पेक्षा कमी काहीतरी आहे, पण ते काही बघू आपण. तर ही जी पद्धती आहे ते आपल्याला तेवढंच माहिती आहे, पण ही आता आलेली पद्धती आहे. आपल्याला आपल्या वेदामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये अनादी काळापासून काल गणना दिलेली आहे. अनादी काळापासून काळ मोजला जातोय. पहिले आपण म्हणतो ना घटकाभर थांबा, क्षणभर थांबा, हे काय आहे? मग हे सगळे काळ आहे, वेळ आहे ते. जसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी येते बघा, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. ते काय म्हणाले? हे घटिका यंत्र. घटिका यंत्र म्हणजे घड्याळाचे यंत्र. मग हे कधी लिहिलं गेलं? 12व्या-13व्या शतकामध्ये. त्यावेळी माऊलींनी घटिका यंत्राचा उल्लेख केला, म्हणजे तेव्हा घड्याळ होतं, तेव्हा इंग्रज भारतात आलेले नव्हते. म्हणजे इंग्रजांनी घड्याळ आणलं हा काही भ्रमच नव्हे ना, भ्रमच आहे ना. मग हे जे आहे घटिका यंत्र अनादी काळापासून आहे आपल्याकडे. ही काल गणना जी आहे ती खूप पूर्वीपासून आलेली आहे चालत. ज्योतिषशास्त्र संपूर्ण आपलं याच्यावर निर्भर आहे. मग त्यानुसार ठरवलं जातं. तर मग ती कालगणना कशी आहे तर सांगितली, अत्यंत सूक्ष्म पासून आहे, अत्यंत सूक्ष्म. जो निमिष ज्याला मोजताच येणार नाही, एकदम छोटासा समय ज्याला मोजताच येऊ शकत नाही, त्याला सुद्धा आपल्या शास्त्राने मोजले. त्यांनी सांगितले एकदम छोटा जो काळ आहे, अत्यंत सूक्ष्म, तो परमाणू आहे. अत्यंत सूक्ष्म तो परमाणू. आणि त्या परमाणू काळाला सांगता येत नाही की तो किती असेल, इतका छोटा आहे. त्याच्यापासून सुरुवात झाली. मग एक परमाणू, अशा प्रकारे 2 परमाणू जेव्हा मिळतात तेव्हा एक अणू तयार होतो. 2 परमाणू मिळून एक अणू तयार होतो. त्यानंतर म्हटले 3 अणू, असे 3 अणू जेव्हा मिळाले तेव्हा एक त्रस रेणू तयार होतो. काय नाव आहे? त्रस रेणू. म्हणजे 3 अणू मिळाले तर एक त्रस रेणू तयार होतो. त्यानंतर सांगितले की 3 त्रस रेणू तयार झाले, 3 त्रस रेणू मिळून एक त्रुटी तयार होते.
बघा तुम्ही कधी ब्राह्मण काकांच्या तोंडामधून वगैरे ऐकलं असेल, विशेष करून संक्रांत वगैरे सांगत असताना किंवा काहीतरी विशेष मुहूर्त तिथी सांगत असताना आपल्याला ते याविषयी थोडं थोडं त्यांच्या तोंडातून हे शब्द ऐकायला मिळतील की त्रुटी वगैरे वगैरे, घटिका आदी हे शब्द जे आहेत हे कालगणनेचे आहेत. तर काय म्हटले, 3 त्रसरेणू एकत्र मिळाले तर 1 त्रुटी तयार होते. त्यानंतर सांगितले की 10 त्रुटी, अशा 10 त्रुटी एकत्र आल्या की 1 प्राण तयार होतो, त्याचं नाव आहे प्राण. त्यानंतर म्हटले 10 प्राण एकत्र आले की 1 वेद तयार होतो. 10 प्राण एकत्र मिळून 1 वेद तयार होतो. 3 वेद एकत्र आले की 1 लव तयार होतो. म्हणजे बघा, एक तुलसीदासजी महाराजांनी लव शब्दाचा प्रयोग रामचरितमानसामध्ये बऱ्याच ठिकाणी केलेला आहे. लव म्हणजे एकदम छोटीशी घडी, तेवढा एक छोटासा क्षण, छोटीशी घडी, तेवढा वेळ जरी तुम्ही सत्संग केला तरीही फार मोठं महत् पुण्य मिळतं, असं त्यांचं सांगणं आहे. तर लव शब्दाचा प्रयोग तिथे केलाय. यानंतर म्हटले की 3 लव जेव्हा एकत्र येतील तेव्हा 1 निमेष तयार होतो. 3 लव मिळून 1 निमेष, आणि 1 निमेष म्हणजेच आपल्या साऱ्या भाषेत 15 सेकंद. म्हणजे किती बघा, 15 सेकंद मिळून 1 निमेष बनलेला. 1 निमेषाचं जेवढी वेळ आहे त्याला 15 सेकंदात घटवलंय. म्हणजे याच्यापेक्षा किती सूक्ष्म कालगणना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये केली आहे, आपल्या भारतीय वैदिक सनातन धर्मामध्ये केलेली आहे. याच्यामध्ये किती सुंदर सूक्ष्म विचार ऋषीमुनींनी केलेला. त्यानंतर म्हटले 3 निमेष, म्हणजे बघा 15 सेकंदाचा 1 निमेष बनतो. असे 3 निमेष मिळून काय होतं, 1 क्षण तयार होतो. मग तुम्ही विचार करा, 3 निमेष म्हणजे किती सेकंद झाले. 1 निमेष बरोबर किती, 15 सेकंद. 3 निमेष बरोबर 1 क्षण म्हणजे किती सेकंद झाले, 45 सेकंद झाले. याच्यानंतर म्हटलेलं आहे की असेच 1 क्षण हा जो आहे, असेच 5 क्षण जेव्हा एकत्र येतात त्याला म्हणतात 1 काष्ठा. 5 क्षण मिळून 1 काष्ठा तयार होते. म्हणजे किती झाले सेकंद काष्ठाचे, 5 क्षण. एका क्षणामध्ये 45 सेकंद. तसेच 45 सेकंद 5 वेळा एकत्र आले तर त्याला म्हणायचं 1 काष्ठा. म्हणजे किती झालं, एकूण किती मिनिट झाले, मग ते 3.25 मिनिटच्या आसपास गेलं, बरोबर ना. अशा प्रकारे पुढे म्हटले 15 काष्ठा. 15 काष्ठा अशा एकत्र येतील तेव्हा त्याला म्हटलेलं आहे 1 लघु. 15 काष्ठा मिळून 1 लघु. त्यानंतर 15 लघु मिळून 1 घटिका. घटिका हा शब्द मात्र तुम्ही सर्वांनी ऐकलेला असणार आहे. 15 काष्ठा मिळून 1 घटिका, आणि याच एका घटिकेला म्हणतात 24 मिनिट. एका घटिकेचे सगळं अंतर जर मोजलं समय तर एकूण 24 मिनिटं होतात. यानंतर सांगितले की मग असा जो आहे 2 दंड, अशा प्रकारे 2 घटिका मिळून 1 दंड तयार होतो. 2 दंड मिळून 1 मुहूर्त तयार होतो. 1 मुहूर्त, मग 1 मुहूर्त म्हणजे एक साधारणतः किती वेळ होऊन जाईल तो तुम्ही मोजा. याला हवं तर ना लिहून पण घेऊ आपण एकदा, कालांतराने त्याचा जो गणित आहे हिशोब थोडा जमला पाहिजे. त्यानंतर म्हटले बघा 1 मुहूर्त सांगितलंय. मग असे 3 मुहूर्त जेव्हा एकत्र येतात, एका मुहूर्ताचं जवळपास जर हिशोब काढला तर 48 मिनिटाच्या आसपास तो वेळ ठरतो. 48 मिनिटं, 48 ते 50 मिनिट. मग 1 मुहूर्त म्हणजे 1 मुहूर्त आपण म्हणतो ना, मुहूर्त टळला म्हणजे काय, 1 मुहूर्त जेव्हा तयार सुरू होतो तो 48 ते 50 मिनिटापर्यंत चालतो. त्याच्यानंतर दुसरा मुहूर्त लागतो. मग 1 मुहूर्त म्हणजे जवळपास 48 ते 50 मिनिटं. तसंच म्हटले 3 मुहूर्त जेव्हा एकत्र येतात त्याला 1 प्रहर म्हणतात. प्रहर म्हणजे काय, आपल्या मराठी साधी भाषेत काय म्हणतात त्याला, दुपारचा प्रहर, सकाळचा पहारा असं किंवा तिसरा पहारा. आपल्या बोलतात ना, जुने लोकांच्या तोंडात येतात. आजकालच्या लोकांना हे पहारा काही कळत नाही. जुने लोक म्हणतात तिसऱ्या पहारा जाऊ, चौथ्या पहारा. आम्हालाही कळत नव्हतं लहानपणी, पण तेव्हा आता थोडं थोडं ते उमगायला लागले. पहारा म्हणजे प्रहर. तर सांगितले की बघा म्हणजे 3 मुहूर्त मिळून 1 प्रहर तयार होतो. मुहूर्त जर 50 मिनिटाचा समजा तर 1 प्रहर किती मिनिटाचा झाला, म्हणजे 150 मिनिटं, म्हणजे जवळपास 3 तासाच्या आसपास झालं आहे, बरोबर ना. तर मग
3 तासाच्या आसपासचा हा जो पूर्ण घडी संधी मुहूर्ताला धरून जर पाहिलं तर बरोबर 1 प्रहर त्या ठिकाणी तयार होतो. मग ते सांगितले की असे 30 मुहूर्त म्हणजेच 1 अहोरात्र आहे. 30 मुहूर्त ज्याच्यामध्ये 8 प्रहर येतात. असे 8 प्रहर मिळून त्या ठिकाणी 1 अहोरात्र होतं. म्हणजे रात्री जे आहे काय होतं, रात्री 4 प्रहर, दिवसाचे 4 प्रहर, असे मिळून झाले किती 8 प्रहर. आणि 8 प्रहराला मिळून लागले किती मुहूर्त, 30 मुहूर्त एकूण लागलेले आहेत. अशा प्रकारे 30 मुहूर्ताचे 1 अहोरात्र तेच 8 प्रहर आहेत. आणि असे अहोरात्र, 1 अहोरात्र म्हणजे 8 प्रहर, तसंच असे 15 अहोरात्र म्हणजे 1 पक्ष, बरोबर ना. 15 अहोरात्र, अहो म्हणजे दिवस आणि रात्र म्हणजे रात्र, दिवस आणि रात्र, असे 15 दिवस आणि रात्र गेले तर 1 पक्ष तयार होतो. आणि असे 2 पक्ष मिळून 1 महिना तयार होतो. 2 पक्ष मिळाले 1 मास तयार झाला. असेच 2 मास मिळून काय झालं, 1 ऋतू. ऋतू आहेत ना, किती ऋतू आहेत, 6 ऋतू आहेत. कोणते कोणते नाव सुईस्कर नाही सांगता येणार ना, सोयीस्कर नाही, तुमच्या सोयीने सांगा. आता जो चाललेला आहे बघा, जे सहज आहे, ज्या ऋतूची नावं कशी असतात, सोयीस्कर आपल्या सोयीनेच घेऊ. पहा आता सध्या वर्षा ऋतू, वर्षा ऋतू आहे. त्याच्यानंतर येईल शरद ऋतू, शरद ऋतू येईल, शारदीय नवरात्र येईल. वर्षा संपला की शरद ऋतू येईल. त्याच्यानंतर कोणता ऋतू येतो, हेमंत कुठे गेला, हेमंत त्याच्यानंतर येतो नाही का. हेमंत म्हणजे जेव्हा हिम पडतो, बर्फ पडतो, थंडीचा दिवस. हा, समजा त्याच्या आधी आलेला आहे ग्रीष्म ऋतू, त्याच्यानंतर आला हेमंत ऋतू, त्याच्यानंतर वसंत ऋतू. झाले किती, 5च झाले ना. 6वा कुठे गेला, अरे रे रे, मला पण विसरून टाकलं. 6 ऋतू आहेत ना, ग्रीष्म, हेमंत, शरद, वर्षा आणि शिशिर. हा, शिशिर मध्ये पतझड होते, झाडांचे पानं गळतात. हे थंडीचा हेमंत ऋतूच्या नंतर येतो. मग असे हे जे 6 ऋतू आहेत, 2-2 महिन्याचा 1 ऋतू, म्हणजे एका वर्षात 6 ऋतू. मग 2 महिने मिळून 1 ऋतू तयार होतो. त्याच्यानंतर म्हटले असे 3 ऋतू मिळाले. 3 ऋतू म्हणजे किती महिने, 6 महिने. 3 ऋतू म्हणजे 6 महिने. असे 3 ऋतू मिळून 1 आयन तयार होतं. आयन, 1 आयन, 1 दक्षिणायन, 1 उत्तरायण, असे 2 आयन मिळून 1 अब्द. अब्द म्हणजे वर्ष, संवत्सर तयार होतं. मग दक्षिणायन आणि उत्तरायण, जसं भगवान सूर्यनारायण दक्षिणायनात प्रवेश करतायत, उत्तरायणात प्रवेश करतायत, तर मग अशा प्रकारे हे जे आहे, आता सध्या कोणतं आयन चाललेलं आहे, उत्तरायण चालू आहे, बरोबर तुमच्या म्हणण्यानुसार. मग असं म्हटले 2 आयन जे आहेत, उत्तरायण आणि दक्षिणायन, दोन्ही मिळून झालं 1 अब्द. अब्द म्हणजे वर्ष. आपण म्हणतो ना दश जे आहे शताब्दी, किंवा जे शताब्दी म्हणजे काय, शत अब्द, शत म्हणजे 100, अब्द म्हणजे हा, हे जे आहे 100 वर्ष, अब्द म्हणजे वर्ष, संवत्सर. तर शताब्दी आपण ज्याला म्हणतो, अब्द अर्थात हा संस्कृत शब्द आहे. वर्षाला संस्कृत मध्ये अब्द असंही म्हणतात. तर दशाब्दी, शताब्दी हे जे आहे हे असे नावं पडलेली. मग 2 आयन मिळून झालं 1 वर्ष. आता हे झालं सामान्य माणसांचे वर्ष, बरं का. हे म्हणजे आपण जे लोक मोजतो ना पृथ्वीवरचे, हे सगळे लोकांच्या हिशोबाने हे झाले वर्ष. परंतु हे वर्ष दिव्य लोकांचे नाही. म्हणजे ह्याच्यामध्येही फरक आहे. पितृलोक, स्वर्गलोक, ब्रह्मलोक याच्यामध्ये फार फरक आहे. यांचे जे वर्ष मोजले जातात हे आपल्या कितीतरी पटीने अधिक आहे. ते कसं, तर सांगितले की बघा, मानव जो आहे, मनुष्याचा 1 महिना, किती, मनुष्याचा 1 महिना म्हणजे पितृलोकामधला 1 अहोरात्र. 1 महिना, आपला 1 महिना म्हणजे पितृलोकामध्ये, म्हणजे आपले पितर जिथे जातात ना, ते पितर जिथे राहतात त्या पितृलोकामध्ये आपला 1 महिना बरोबर त्यांचा 1 दिवस. मग ते रात्री झोपतात आणि दिवसा जागतात. मग त्याच्यामध्ये कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष आपले जे येतात ना, तर शुक्ल पक्षामध्ये ते झोपतात. आपलं जेव्हा शुक्ल पक्ष असतं 15 दिवसाचं, तेव्हा त्यांची रात्र असते. आणि आपलं जेव्हा कृष्ण पक्ष असतं तेव्हा त्यांचा दिवस असतो.
मग ते शुक्ल पक्षात झोप घेतात आणि कृष्ण पक्षात जागतात. म्हणून आपली पद्धती काय आहे की पितृलोकांना कृष्ण पक्षातच श्राद्ध दिलं जातं, कारण की ते कृष्ण पक्षात जागे असतात आणि शुक्ल पक्षामध्ये ते झोपलेले असतात. तुम्ही जर श्राद्ध शुक्ल पक्षात केलं तर ते झोपेत काय बरं घेतील, ते झोपेत खाऊ पिऊ शकणार नाही. आता आपल्याकडे येणार आहे पितृपक्ष येणार आहे, तर हे कृष्ण पक्षामध्ये येतं ना, तर कृष्ण पक्षामध्ये ते जागे असतात. मग त्यावेळी तुम्ही भरभरून त्यांना भरवा, लागेल तेवढं तुम्ही त्यांना द्या. तर पितृपक्षाचंही मत आपण एकदा करू चर्चा त्याच्यावरती. तर मग अशा प्रकारे एक अह आणि रात्र म्हणजे आपला पूर्ण 1 महिना बरोबर त्यांचा एक पूर्ण दिवस. तसंच सांगितले की मानवाचं एक पूर्ण वर्ष, मनुष्याचं एक वर्ष म्हणजे देवता लोकांचा एक दिवस अहोरात्र. म्हणजे जसं वाढत वाढत गेलं, देवता लोक जे आहेत ना, इंद्र चंद्र आदी, यांच्या जवळ आपलं पूर्ण एक वर्ष गेल्यानंतर त्यांचा एक दिवस संपतो. म्हणजे ते 6 महिने, एक अयन जे आहे ना, उत्तरायण आणि दक्षिणायन, तर त्याच्यामध्ये ते दक्षिणायनात झोप घेतात आणि उत्तरायणामध्ये जागे असतात. म्हणून तर म्हणतात ना की जो व्यक्ती उत्तरायणामध्ये शरीर सोडतो तो सरळ देवलोकीच जातो, कारण की देवलोकामध्ये सगळे लोक जागे असतात, तेव्हा देव सगळे जागे असतात, मग ते आपल्याला घेऊन जातात. परंतु दक्षिणायनामध्ये शरीर सोडलं तर मग तो व्यक्ती स्वर्गात जात नाही असं म्हणतात, म्हणजे त्या व्यक्तीला चांगली गती मिळत नाही. तर मग अशा प्रकारे उत्तरायण आणि दक्षिणायन अशा प्रकारे दोन्ही मिळून आपले जे आहेत एक वर्ष, त्याचं एक वर्ष म्हणजेच देवता लोकांचं एक अहोरात्र, एक पूर्ण दिवस. अशा प्रकारे याचं वर्णन आलं. याच्यानंतर पुढे बघा, आता ब्रह्मलोकाचं जे समय गणना कशी होते त्याचं वर्णन आलेलं आहे. तर याचं वर्णन करत असताना आपले वर्ष वगैरे तिथे लागतच नाही. आपले वर्ष असे कितीतरी युग गेल्यानंतर ब्रह्मदेवाचे ते दिवस आणि रात्र ठरते. तर ते कसं, जसं आपलं काय कलियुग आहे, तर या कलियुगाची वर्ष संख्या एकूण किती, 4,32,000. कलियुगाची एकूण वर्ष संख्या 4,32,000 आणि त्याच्यापैकी आतापर्यंत किती सरलंय, अर्ध. कलियुगाचे वर्ष सरले आहेत आतापर्यंत 5,000. एकूण किती आहे, 4,32,000. त्या 32,000 पण अजून 5,000 गेले. तर कलियुगाची ही अवस्था आहे. बघा शेवटी काय असेल बरं, आपण नकोच आहे राहायला तोपर्यंत, देवाने घेऊन जावं लवकर त्याच्या घरी. हे जे म्हणजे भगवंताची कथा ऐकून 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 त्याच्याजवळ आपण विलीन होऊन जावे, परत येणं शिल्लकच नकोय. कलियुगाची ती दुरावस्था पाहून केवढं वाईट स्थिती होईल. आत्ताच काय कमी आहे, तरीही त्यावेळेची म्हणजे कल्पनाच करता येणार नाही. तर तेव्हा सांगितले कलियुगामध्ये 4,32,000 वर्ष आहेत आणि त्रेतया युगामध्ये, द्वापर युगामध्ये त्याच्या डबल आहेत. किती झाले मग 4,32,000चे 8,64,000 वर्ष. कोणत्या युगाचे, द्वापर युगाचे. त्याच्यानंतर म्हटले त्रेता युगाचे कलियुगाच्या 3 पट. किती झाले मग ते 12 लाख किती हजार, 12,96,000 एकूण. आता फक्त ही वर्ष संख्या मोजायची असेल ना, फक्त कलियुगाचं लक्षात ठेवायचं. किती, 4,32,000. आता ही संख्या लक्षात ठेवायची कशी, हा प्रश्न म्हणजे तुम्हाला असं म्हणावं लागेल, एखाद्या माणसाला जर तुम्ही उधार पैसे दिले 4,32,000, तुम्ही विसरता का कधी, नाही ना, हा बरोबर. मग ते सुद्धा लक्षात ठेवायचं की कलियुगाची वर्ष संख्या किती, 4,00,000. कारण म्हणजे एखाद्याला कर्ज दिलं ते एक एक पायी लक्षात राहते, तसंच हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि एवढं एक लक्षात ठेवलं की बाकी काय आहे त्याच्यामध्ये, फक्त द्वापर युगाचं डबल करायचं, त्रेतायुगाचं ट्रिपल करायचं आणि जे सत्ययुगीन त्याचं 4 पट अधिक करायचं, दुप्पट तिप्पट 4 पट. मग हे झालं सत्य. त्रेतयुगाचं किती झालं मग आता, 12,96,000 वर्ष. त्यानंतर आता सत्ययुगाचं किती होईल मग, 4,32,000 गुणिले 4, 17 लाख. त्याचं एकूण गणित 17,28,000.
17,28,000 एकूण त्या ठिकाणी त्याचं गणित आहे. 28,000 एक 88 येईल बघा. 17,88,000. मग अशा प्रकारे या अच्छा तुम्ही घरी गेला ना ते 4,32,000 पहिलं लिहून काढा. 88 ना, ते 4,32,000 नाही ते डोक्यात घुसायचं नाही, विसरून जातं. याला फक्त काय करायचं, दुप्पट तिप्पट चौपट. अशा प्रकारे हे जे वर्ष आहेत, एकूण सगळ्या वर्षाची जी संख्या आहे ते सगळं मिळून एक पूर्ण महायुग तयार होतं. कली, त्यानंतर द्वापर, त्यानंतर त्रेतया आणि त्यानंतर सत्ययुग. या चारही युगांना मिळून एक काय तयार होतं, एक महायुग तयार होतं. एक महायुग, 4 युगाचं मिळून एक महायुग. आणि असे 71 महायुग एकत्र आले तर त्याचं तयार होतं एक मन्वंतर. 71 महायुग एकत्र आल्यानंतर एक मन्वंतर तयार होते. त्यानंतर म्हटले असे 14 मन्वंतर एकत्र आले तर 1000 महायुग तयार होतात. 14 मन्वंतर एकत्र आले तर 1000 महायुग. आणि असे 1000 महायुग एकत्र आले म्हणजे एक महायुग म्हटलेलं आहे, बरोबर आहे. 14 मन्वंतराचं एक महायुग, ते चतुष्युग होतं, हे महायुग. तर असे 1000 महायुग एकत्र आले तर त्याचं बनतो एक कल्प. 1000 महायुगाचा बनतो एक कल्प. आणि तो एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र, फक्त रात्र. आणि असाच अजून एक कल्प एकत्र आला तर ब्रह्मदेवाचा दिवस. म्हणजे असे 2 कल्प एकत्र आले तर ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र, अहोरात्र. अशा प्रकारे हे झालं अहोरात्र ब्रह्मदेवाचं. त्याच म्हटले मग असे 60 कल्प जर एकत्र आले तर ब्रह्मदेवाचा काय होतो, एक महिना तयार होतो. कारण की एका दिवसाला पूर्ण अहोरात्रीला 2 कल्प लागतात ना, मग एका महिन्याला स्वाभाविक 60 कल्प लागले. 60 कल्प मिळून ब्रह्मदेवाचा एक महिना तयार झाला. आणि असे 720 कल्प एकत्र आले तर एक वर्ष तयार होतं ब्रह्मदेवाचं, बरं का, आपलं नाही. आपले 720 कल्प एकत्र येऊन ब्रह्मदेवाचं एक वर्ष तयार होतं. आणि अशा प्रकारे 50 वर्ष ब्रह्मदेवाचे एकत्र आले तर त्याला एक परार्ध असं म्हणतात, एक परार्ध. आणि अशा प्रकारचे 2 परार्ध मिळून ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. केवढं जगते ब्रह्मदेव? वर्ष संख्या काउंट केली तर लंबा लाईनच लागेल, 0,0,0,0,0 देत राहावं लागेल. केवढं ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. जगायचं किती? 100च वर्ष. पण ते ब्रह्मदेवाच्या दृष्टीने 100 वर्ष, आपल्या दृष्टीने म्हणजे एकदा ब्रह्मदेव जे आहेत, एकदा ते ब्रह्मा झाले की संपूर्ण सृष्टीला रचल्यापासून तर या संपूर्ण सृष्टीला प्रलय करेपर्यंत त्यांचं आयुष्य पुरतं. तेवढापर्यंत त्यांचं ते पद आहे, त्या गादीवर त्यांना तेवढा वेळ बसायचं आहे, तेवढं त्यांना ती सांभाळायचं आहे. हे आहे ब्रह्मदेवाचं आयु. म्हणजे फार अत्यंत दीर्घ काळ आपल्या सर्वांच्या दृष्टीने. ब्रह्मदेवा करता तर ते अल्प काळ आहे. जसं रात्र आहे ना ब्रह्मदेवाची, रात्रीत झोप घेणार माणूस काही झालं तरी, दिवसात काम केलं म्हणजे एक परार्ध जे आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की बघा 720 कल्प किंवा असं समजा एक कल्प जे आहे ते ब्रह्मदेवाची रात्र आणि एक कल्प दुसरा आहे ब्रह्मदेवाचा दिवस. तर मग एक कल्प ब्रह्मदेव त्या ठिकाणी जागा असतो, एक कल्प झोप घेतो. मग ज्यावेळी ब्रह्मदेव झोपतो तेव्हा संपूर्ण चराचर जागीच थांबलं जातं एका ठिकाणी. म्हणजे त्याला काय म्हणायचं, थोडासा संक्षिप्त प्रलय म्हणजे आपण घेतो ना मधला छोटासा ब्रेक, कुठल्या कामातून छोटासा ब्रेक, तर तो जो प्रलय आहे तो नैमित्तिक प्रलय थोड्या काळाकरता असतो. परंतु ब्रह्मदेव जेव्हा परत झोपेतून जागा होतो, रात्र संपली, जेव्हा दिवस उजेडला तेव्हा ब्रह्मदेवाची जाग आली तर हे संपूर्ण चराचर परत जसं तसं सुरू होतं. मग अशा प्रकारे हा नैमित्तिक प्रलय आहे. आणि जेव्हा ब्रह्मदेवाचं पूर्ण आयुष्य संपतं तेव्हा आत्यंतिक प्रलय होऊन जातो. आत्यंतिक प्रलयामध्ये मग काही शिल्लक राहत नाही. हे जे होतं हे सगळंच्या सगळं नष्ट होऊन जातं. आणि जेव्हा मग हे संपूर्ण चराचर बनवायचं ब्रह्मदेवाला, परमात्म्याच्या आज्ञेतून ब्रह्मदेवाला हे चराचर बनवायचंय तर परत पहिल्यापासून ही सगळी सुरुवात करावी लागते.
अशा प्रकारे ही आपली भारतीय कालगणना आहे. कशामध्ये काय मिळवल्यानंतर काय काय बनलंय. मग हे जे मुहूर्त वगैरे पंचांगात पाहिले जातात ना, हे सगळे कालगणनेच्या आधारित आहे. हे सगळे घटिका पाहिले जातात. आणि पूर्वीच्या काळामध्ये बघा, एक असा दंड रोवला जायचा. मग त्या दंडावरून कळायचं की दिवस कुठे आलाय. बरोबर ना? आम्ही असं लहानपणी हा वीत वगैरे मोजायचो. असं बोट झालं की 1 वाजले. 2 बोट जर हा सावली म्हणजे आपली सावलीवरून पण अंदाज येतो ना. बाहेर जाऊन उभं राहिलं की आता म्हणजे डोक्यावर सूर्य आहे. आपली सावली जर इकडे तिकडे नाही पडली तर समजायचं मध्यान्ह आहे, मध्यान्ह काळ आहे. आणि थोडीशी सावली पुढे सरकली की 1 वाजले 2 वाजले वगैरे जे काही वाजले असतील. शाळेत जाताना नाहीतर मग काय, काही नाही वाजले तर कायमचेच 12 वाजले. ते नको वाजायला नाही का. दिवस ढळत जातोय, आपलं पण ढळलं पाहिजे. कायमचे 12 वाजायला नको. 12 तर दिवसाचेही वाजत नाही, ते सर ढळत जाते. हे जे आहे चक्र, हा म्हणजे आपण म्हणतो ना, हा आता थोडा दिवस शिल्लक राहिला, कासरावर शिल्लक राहिला. जुन्या लोकांच्या जेव्हा गप्पा ऐकतो ना, ते सगळं आपल्याला हळूहळू लक्षात येतं. तर मग ही जी कालगणना आहे ही आपल्या प्राचीन, अत्यंत प्राचीन भारतामध्ये पहिल्यापासूनच त्या ठिकाणी मोजली जात होती. अत्यंत दृढ अशी ही कालगणना आहे. आणि फार सुंदर, समृद्ध, वैभवशाली, गौरवशाली आपले भारतीय संस्कृतीचे हे सर्व धर्मग्रंथ आहेत, ज्याच्यामध्ये या सगळ्याचं वर्णन खूप काळाच्या आधीपासून केलेलं आहे. अशा प्रकारे हा जो अध्याय आहे कालगणना करण्यामध्ये संपला. 11वा अध्याय होता, हा अध्याय संपला. मग अशा प्रकारे ही जी कालगणना आहे कोणी कोणाला सांगितली. आता हा प्रश्न सगळ्यात मोठा विशेष प्रश्न आहे. कोणाचा संवाद चालला होता. नाही, परीक्षित आणि भगवान शुकदेव यांचा तर पूर्ण भागवत हा त्यांचा संवाद आहे. पण त्याच्यामध्ये हा संवाद कोणाचा होता. भगवान शुकदेवजी महाराज जे आहेत ते कोणाचा संवाद परीक्षिताला सांगत होते. कोण कोणाला भेटलं होतं. आता एवढ्यात काही प्रसंग होता का. येतंय लक्षात, येते आले जोर आलेले ते महात्मा विदुर मैत्रेय ऋषींना भेटले होते. आणि महात्मा विदुरांचे प्रश्न होते आणि त्या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर विश्लेषणात्मक भाषे रूपामध्ये मैत्रेय ऋषी महात्मा विदुरांना देतात. आणि हाच प्रश्न राजा परीक्षिताने शुकदेव महाराजांना विचारला होता. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शुकदेवजी महाराज सांगतायत की हा प्रश्न मैत्रेय ऋषींना विचारला होता. त्यांनी जे उत्तर दिलं तेच उत्तर मी राजा तुला देतो. अशा प्रकारे हा संवाद आहे. हे संवाद लक्षात ठेवत जाणे सगळा गोंधळ हे केलं ना, देव निर्वाण झाले तिथपासून आले लक्षात. बरोबर आहे. आणि काय होतं, प्रसंग लक्षात ठेवायचा असेल तर हा संवाद लक्षात ठेवावा लागेल. मग संवाद लक्षात राहिला की संपूर्ण भागवत लक्षात राहतं की कोणी कोणाला कधी काय सांगितलं. आणि मुळात प्रश्न जर लक्षात राहिला तर त्या प्रश्नाचं उत्तर ऐकलेलं असेल तर लक्षात राहतं. आणि मग प्रश्नच माहीत नाहीये, प्रश्नच लक्षात नाहीये किंवा प्रश्न एकानंतर एक असे लक्षात ठेवले तर आपल्याला उत्तर बरोबर लक्षात येतं. मग तुम्ही म्हणाले प्रवचन किंवा कीर्तन आदी आदी हे सगळं लक्षात कसं काय राहतं. त्याची एक फार मोठी शैली आहे, काही फार विशेष गोष्ट नाहीये. प्रश्न आणि उत्तर, जशी प्रश्नपत्रिका आपण सोडवतो ना, मग प्रश्न कशानंतर कोणता प्रश्न येणार आहे, कोणत्या प्रश्नानंतर कोणता प्रश्न आहे. मग प्रश्न लक्षात राहिला की त्याचं उत्तर तर आपल्याला येतच आहे, उत्तर येत नाही असं नाहीये. मग बस प्रश्नामध्ये ती रिकामी जागा भरत जायची उत्तराची. अशा प्रकारे हा म्हणजे व्याख्यानाची शैली आहे खरं तर. म्हणजे व्याख्यान समोरच्याला समजण्याकरता प्रश्न आणि उत्तर रूपामध्ये जर दिलं तर त्याला ते जास्तीत जास्त लवकर समजतं. नुसतं समजत नाही, ते पटतं सुद्धा. अशा प्रकारे हे आपण लक्षात ठेवण्याची आपली एक काय म्हणायचं शैली आहे. सहजासहजी याला लक्षात ठेवलं जाऊ शकतं, काही अवघड नाहीये. अशा प्रकारे आजची झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू. आणि उद्या जे आहे सृष्टीचा विस्तार कशा प्रकारे आणखी पुढे झाला याचं वर्णन आपण ऐकूया. झालेली सेवा समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम